Hello students, today we are going to learn the new lesson Know the Occupations. तुम्ही तुमची इंग्लिशची टेक्स्टबुक काढा आणि त्याच्यावर पेज नंबर 39 बघा. त्याच्यात लेसन नंबर 3.5 Know the Occupations हा लेसन आपण शिकणार आहोत. आता बघा तुम्हाला स्क्रीनवर काय दिसतंय. तुम्हाला तुमच्या इंग्लिशच्या टेक्स्टबुकमधलं पेज नंबर 39 दिसतंय आणि त्याच्यावरचा हा जो लेसन आहे तो आता आज आपण शिकूया. ठीक आहे. बघा, नो द ऑक्युपेशन्स. नो म्हणजे माहिती करून घ्या किंवा जाणून घ्या एखादी गोष्ट. ऑक्युपेशन्स म्हणजे काय तर व्यवसाय. ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय आणि ऑक्युपेशन्स म्हणजे वेगवेगळे व्यवसाय. उदरनिर्वाहासाठी काही लोक नोकरी करतात किंवा काही लोक वेगवेगळे व्यवसाय करत असतात. तर मग हे वेगवेगळे व्यवसाय कोणते असतात त्याची काही व्यवसायांची माहिती या लेसनमध्ये आपल्याला दिलेली आहे. नाव रीड क्वेश्चन ए. लुक, लिसन अँड रिपीट म्हणजे बघा, ऐका आणि पुन्हा म्हणा. बघा, आता तुम्हाला इथे पहिल्या चित्रामध्ये एक माणूस दिसतो आहे आणि तो काहीतरी मशीन आहे त्याच्याजवळ आणि तो काहीतरी काम करतोय, हो की नाही. आता काय म्हणलंय बघा, लक्ष द्या. आपण आता हे वाचूया. धिस इज सिद्धेश. आता हा जो माणूस दिसतोय त्याचं नाव काय आहे? सिद्धेश. त्याचं नाव आहे सिद्धेश. ही इज अ मेकॅनिक. मेकॅनिक या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ आहे यंत्रे दुरुस्त करणारा. तो एक मेकॅनिक आहे म्हणजे तो एक यंत्र दुरुस्त करणारा आहे. म्हणजे वेगवेगळी यंत्र ज्यावेळेला यंत्रांमध्ये बिघाड होतो त्यावेळेला ती दुरुस्त पण करावी लागतात, हो की नाही. मग त्याचं व्यवस्थित या लोकांनी ट्रेनिंग घेतलेलं असतं की कोणतं यंत्र बिघडलं तर ते कसं दुरुस्त करायचं. समजा आता शिलाई मशीन असेल, मग शिलाई मशीन बिघडलं तर ते कसं दुरुस्त करायचं. मग ते काही लोकांनी त्याचं ट्रेनिंग घेतलेलं असतं, त्यांना आपल्याला बोलवावं लागतं, हो की नाही. आता समजा आपल्याकडे 2 व्हीलर असेल किंवा 4 व्हीलर असेल त्याच्यामध्ये पण मशीन असतं. ते बिघडलं तर ते दुरुस्त कसं करायचं त्याच्यासाठी तुम्हाला गॅरेजमध्ये गाडी न्यावी लागते. तसंच हा जो सिद्धेश आहे हा पण वेगवेगळी यंत्र दुरुस्त करतो आणि तो मेकॅनिक आहे. ओके. ही युजेस अ स्पॅनर. आता बघा हा कोण आहे? मेकॅनिक आहे. मग मेकॅनिक काय काय वापरतो? बघा, ही युजेस अ स्पॅनर. स्पॅनर म्हणजे काय तुम्हाला आता इंग्रजीमध्ये नाव तर लक्षात आलं असेल आणि तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. त्याला मराठीमध्ये पाना असं म्हणतात. बघा, आता त्याच्या हातामध्ये तो स्पॅनर आहे आणि तो स्क्रू जो फिट बसवलेला ना तो स्क्रू जो आहे तो त्या स्पॅनरनी फिट बसवता येतो किंवा पुन्हा काढता पण येतो. शिवाय तो काय वापरतो बघा, ही युजेस अ स्क्रू ड्रायव्हर आणि तो स्क्रू ड्रायव्हरसुद्धा वापरतो. म्हणजे काय काय वापरतो तो? स्पॅनर आणि स्क्रूड्रायव्हर. असे अजून अनेक पण त्याला साहित्य लागत असतील पण इथे थोडक्यात आपल्याला त्यांनी ओळख करून दिलेली आहे. आता तो काय काम करतो? त्याचं मुख्य काम काय आहे? ही रिपेअर्स मशीन्स. लक्षात ठेवायचं बरं का, मेकॅनिक काय करतो? मशीन्स रिपेअर करतो. आलं तुमच्या लक्षात. मग बघा, सिद्धेश कोण आहे? मेकॅनिक आहे. तो काय काय वापरतो? स्पॅनर आणि स्क्रूड्रायव्हर. आणि मग तो मुख्य काय काम करतो तर मशीन दुरुस्त करतो. ठीक आहे. आता शेजारचं जे चित्र आहे ते बघा. धिस इज अब्दुल. आता या चित्रामध्ये हा जो माणूस आहे त्याचं नाव काय आहे? अब्दुल. ही इज अ कार्पेंटर. तो कोण आहे? कार्पेंटर. कार्पेंटरला मराठीमध्ये सुतार असं म्हणतात. तो कोण आहे? सुतार आहे. सुतार काय करतात तर लाकडी ज्या वस्तू असतात म्हणजे लाकडापासून वेगवेगळ्या वस्तू तयार करत असतात. तर ते काम करणाऱ्या लोकांना सुतार म्हणतात. त्याच्यानंतर आता तो काय काय वापरतो बघा. ही युजेस अ सॉ. ही युजेस अ टेप मेजर. तो सॉ म्हणजे काय? करवत. त्याच्या हातात दिसते बघा अशी, त्याला दातेरी असतात समोर आणि खूप धार असते. त्याला लाकूड कापण्यासाठी करवतीचा उपयोग करतात. आणि तो काय वापरतो? टेप मेजर. त्याच्या गळ्यामध्ये हा टेप दिसतोय बघा. मापं घेण्यासाठी तो हा टेप मेजर वापरतो किंवा मोजपट्टी म्हणू आपण त्याला समजा. आता ही मेक्स थिंग्स फ्रॉम वूड. आता तो काय काम करतो? जसं मेकॅनिक काय करतो की मशीन दुरुस्त करतो, मग सुतार काय काम करतो तर सुतार लाकडापासून वेगवेगळ्या वस्तू तयार करतो. आलं तुमच्या लक्षात. मग आता हा कोण आहे? अब्दुल आहे. तो कोण आहे? कार्पेंटर म्हणजे सुतार आहे. तो काय काय वस्तू वापरतो त्याचं काम करताना? सॉ म्हणजे करवत आणि टेप मेजर म्हणजे मोजपट्टी.
आणि तो काय काम करतो? ही मेक्स थिंग्स फ्रॉम वूड. तो लाकडापासून वेगवेगळ्या वस्तू बनवतो. आलं तुमच्या लक्षात? आता बघा पुढचं चित्र कोणाचं आहे? कोण आहे ही? प्रणाली. धिस इज प्रणाली. ही कोण आहे? प्रणाली. शी इज अ मॅनेजर. मग ती कोण आहे? तर ती मॅनेजर आहे, म्हणजे व्यवस्थापक. मॅनेजरला मराठीमध्ये शब्द आहे व्यवस्थापक. मग ती कुठेतरी ऑफिसमध्ये व्यवस्थापक आहे. मग आता ती तिचं काम करण्यासाठी काय करते? शी युजेस अ कम्प्युटर. ती काय वापरते? कम्प्युटर वापरते. अजून काय वापरते? शी युजेस अ प्रोजेक्टर. ती प्रोजेक्टर आणि कम्प्युटर वापरते. आता कम्प्युटर म्हणजे संगणक आणि प्रोजेक्टर म्हणजे ज्याच्याद्वारे आपण एखादी फोटो किंवा ध्वनिचित्रफित मोठ्या पडद्यावर बघू शकतो, त्याला प्रोजेक्टर असं म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर ती काय काम करते? कुठे काम करते? बघा, शी वर्क्स इन ॲन ऑफिस. ती काय करते? ऑफिसमध्ये काम करते. आलं तुमच्या लक्षात? आता ती कोण आहे? तर ती आहे प्रणाली. ती कोण आहे? मॅनेजर म्हणजे व्यवस्थापक. काम करण्यासाठी ती काय काय वापरते? कम्प्युटर आणि प्रोजेक्टर. आणि ती काय काम करते? म्हणजे कुठे काम करते? तर शी वर्क्स इन ॲन ऑफिस. आता बघा शेजारच्या चित्रात कोण दिसत आहेत? हे काका तुम्ही बऱ्याचदा पाहिलेले आहेत. कुठे असतात हे काका? बरोबर ट्रॅफिक सिग्नलला असतात. ट्रॅफिक सिग्नल जिथे असतात चौकामध्ये तिथे हे काका पण उभे असतात बऱ्याचदा. काही काही वेळेला तर असं होतं की ट्रॅफिक सिग्नल नसतो, पण तरीही हे जे ट्रॅफिक पोलीस काका आहेत ते तिथे त्यांची ड्युटी करत असतात. मग आता त्यांच्याबद्दल काय माहिती दिली आहे बघूया. धिस इज किशोर. हा किशोर आहे. ही इज अ ट्रॅफिक पोलीस. बघा कोण आहे तो? ट्रॅफिक पोलीस. वाहतूक पोलीस असं आपण त्याला म्हणतो. ट्रॅफिक म्हणजे वाहतूक. ओके. मग आता त्यांच्या काय वस्तू आहेत? ते कोणत्या वस्तू वापरतात काम करताना? ही युजेस अ व्हिसल. व्हिसल म्हणजे शिट्टी. बघा त्यांच्याकडे शिट्टी आहे दिसते आपल्याला. ही युजेस अ बॅटन. बॅटन म्हणजे त्यांच्या हातात ही काठी दिसते की नाही, तिला बॅटन असं म्हणतात पोलीस काकांच्या हातातल्या काठीला. त्याच्यानंतर आता ते काय काम करतात? ही डायरेक्ट्स ट्रॅफिक. ते ट्रॅफिकला डायरेक्शन देतात, म्हणजे ते वाहतूक नियंत्रित करतात किंवा वाहतुकीला दिशा देतात, गर्दी होऊ नये म्हणून. आलं लक्षात? मग कोण आहेत हे? किशोर. ते कोण आहेत? ट्रॅफिक पोलीस म्हणजे वाहतूक पोलीस. ते काय काय वापरतात काम करताना? शिट्टी, व्हिसल अँड अ बॅटन. बॅटन म्हणजे त्यांच्या हातातली ही जी काठी आहे ती. ही डायरेक्ट ट्रॅफिक. ते काय काम करतात? की वाहतूक नियंत्रण करतात. समजलं तुम्हाला? बघा आता पुढच्या चित्रामध्ये बघा. धिस इज सिया. ही कोण आहे? सिया आहे. शी इज अ शेफ. ती कोण आहे? शेफ आहे. शेफ म्हणजे आचारी किंवा स्वयंपाकी. त्याच्यानंतर पुढे काय म्हणलं बघा. शी वर्क्स इन द किचन. ती कुठे काम करते? किचनमध्ये काम करते, स्वयंपाकघरामध्ये काम करते. शी युजेस पॉट्स, पॅन्स, नाईव्स अँड स्पून्स. बघा ती काय काय वापरते? पॉट्स. पॉट्स म्हणजे वेगवेगळी भांडी. पॅन्स म्हणजे तवे किंवा कढया. नाईव्स म्हणजे सुऱ्या. नाईफ म्हणजे सुऱ्या आणि नाईव्स म्हणजे सुऱ्या. अँड स्पून्स आणि चमचे. आलं तुमच्या लक्षात? हे सगळे तिची साहित्य आहेत काम करतानाची. त्याच्यानंतर ती काय काम करते मुख्य? शी कुक्स टेस्टी फूड. तिचं काम काय आहे? छान चवदार चविष्ट अन्न तयार करणे. आलं लक्षात? आता बघा इथे शेजारी कोणाचं चित्र आहे? कोणीतरी गाणं म्हणतंय, गाणं गात आहे आणि त्यांच्या हातात काय आहे? हा आहे तंबोरा. मग आता काय माहिती सांगितली बघा. धिस इज वर्षा. ही वर्षा आहे. शी इज अ सिंगर. ती एक गायिका आहे. सिंगर म्हणजे काय? गायिका. आता ती कोणत्या कोणत्या वस्तू वापरते बघा गाणं गाताना. शी युजेस तनपुरा टू प्रॅक्टिस. ती प्रॅक्टिस म्हणजे सराव किंवा रियाज. गायक जे गाणं म्हणतात त्याला रियाज म्हणतात. तर ती रियाज करण्यासाठी तनपुरा वापरते म्हणजेच तंबोरा वापरते. शी युजेस तबला फॉर रिदम. ताल मिळण्यासाठी. रिदम म्हणजे काय? ताल. मग ताल मिळण्यासाठी ती तबला वापरते. आलं लक्षात तुमच्या? मग आता ती काय काम करते? शी सिंग्स स्वीट सॉंग्स. मग ती आता छान गोड गोड गाणी म्हणते. समजलं? मग आता या लेसनमध्ये आपल्याला वेगळे वेगळे ऑक्युपेशन्स समजले आहेत. बघा लक्ष द्या. हा जो पहिल्या चित्रातला आहे तो आहे मेकॅनिक. तो काय करतो?
तो वेगवेगळी मशीन्स दुरुस्त करतो, यंत्रे दुरुस्त करतो आणि तो काय काय साहित्य वापरतो, स्पॅनर आणि स्क्रूड्रायव्हर वापरतो. त्याच्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये आहे अब्दुल, तो आहे कार्पेंटर म्हणजे सुतार. तो काय काय वापरतो, सॉ म्हणजे करवत आणि टेप मेजर, आणि तो काय काय करतो, वस्तू तयार करतो लाकडापासून. त्याच्यानंतर तिसऱ्या चित्रामध्ये प्रणाली आहे. ती कोण आहे, तर ती मॅनेजर आहे. त्याच्यानंतर ऑफिसमध्ये ती मॅनेजर आहे. काय काय वापरते ती काम करताना, कम्प्युटर आणि प्रोजेक्टर, आणि ती ऑफिसमध्ये काम करते. त्याच्यानंतरच्या चित्रात कोण दिसतंय आपल्याला, ट्रॅफिक पोलीस काका. ते काय करतात ट्रॅफिक पोलीस काका, ते ट्रॅफिक कंट्रोल करतात, ही डायरेक्ट ट्रॅफिक, आणि त्याच्यासाठी ते काय काय साहित्य वापरतात, अ व्हिसल अँड अ बॅटन. त्याच्यानंतरच्या चित्रात आपण पाहिलं शेफ सिया. ती कुठे काम करते, शी वर्क्स इन द किचन. मग ती काय काय वापरते साहित्य, पॉट्स, पॅन्स, नाईव्स अँड स्पून्स, म्हणजे भांडी, कढया किंवा तवे, सुऱ्या आणि चमचे. शी कुक्स टेस्टी फूड, ती चविष्ट अन्न तयार करते. आणि शेजारच्या चित्रामध्ये वर्षा आहे. ती कोण आहे, तर गायिका आहे, अ सिंगर, आणि ती प्रॅक्टिससाठी काय वापरते, तनपुरा, आणि रिदम म्हणजे ताल मिळण्यासाठी ती तबला वापरते. आणि ती काय करते, शी सिंग्स स्वीट सॉंग्स. आलं तुमच्या लक्षात. मग आता हे काही ऑक्युपेशन म्हणजे काही व्यवसाय, म्हणजे 6 व्यवसाय तुम्हाला माहिती झालेले आहेत या लेसनमध्ये. पण असे अनेक व्यवसाय आहेत बरं का, अनेक लोक अनेक वेगळे वेगळे व्यवसाय करत असतात, तेही तुम्ही जाणून घ्यायचे आहेत आईबाबांकडनं. पण सध्या आता इथे तुम्हाला 6 व्यवसायांची माहिती दिलेली आहे, ती व्यवस्थित लक्षात ठेवायची. आता याच्यावरचे जे न्यू वर्ड्स आहेत ते सगळे मी तुम्हाला सांगते आहे. हे न्यू वर्ड्स तुम्ही तुमच्या क्लासवर्कच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. बघा, तुमच्या क्लासवर्कच्या वहीमध्ये सगळ्यात आधी तारीख टाकायची, त्याच्यानंतर आजचा डे लिहायचा, हेडिंग लिहायचं नो द ऑक्युपेशन्स, आणि मग वरती अजून एक हेडिंग द्यायचं न्यू वर्ड्स. आता हे कोणते कोणते न्यू वर्ड्स आहेत बघा. मेकॅनिक म्हणजे यंत्रे दुरुस्त करणारा. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि हे न्यू वर्ड्स लिहून घ्या. स्पॅनर म्हणजे पाना. स्क्रूड्रायव्हर म्हणजे पेचकस, त्याला मराठीमध्ये नाव आहे पेचकस, किंवा स्क्रू बसवण्याचे किंवा काढण्याचे साधन. त्याच्यानंतर आहे मशीन म्हणजे यंत्र. कार्पेंटर म्हणजे सुतार. सॉ म्हणजे करवत किंवा बघितले, 2 अर्थ आहेत सॉ या शब्दाचे. SEEC म्हणजे बघणे, आणि त्याचा भूतकाळ म्हणजे सॉ म्हणजे बघितले असा पण अर्थ होतो, आणि SAW सॉ म्हणजे करवत पण होतं. टेप मेजर म्हणजे लांबी मोजण्याची फीत. वूड म्हणजे लाकूड. मॅनेजर म्हणजे व्यवस्थापक. कम्प्युटर म्हणजे संगणक, आणि प्रोजेक्टर म्हणजे प्रक्षेपण यंत्र. आलं लक्षात तुमच्या. आता अजून न्यू वर्ड्स आहेत ते बघा. ऑफिस म्हणजे कार्यालय. ट्रॅफिक पोलीस म्हणजे वाहतूक पोलीस. व्हिसल म्हणजे शिट्टी. बॅटन म्हणजे दंडुका. शेफ म्हणजे आचारी. किचन म्हणजे स्वयंपाकघर. आणि अजून एक बघा, टेस्टी म्हणजे चवदार किंवा स्वादिष्ट. फूड म्हणजे अन्न. सिंगर म्हणजे गायिका. तनपुरा म्हणजे तानपुरा. तबला म्हणजे तबला. प्रॅक्टिस म्हणजे सराव, आणि रिदम म्हणजे ताल. आलं लक्षात. हे सगळे न्यू वर्ड्स तुम्हाला तुमच्या क्लासवर्कच्या बुकमध्ये लिहायचे आहेत, नोटबुकमध्ये, आणि ते पाठही करायचे आहेत. आता तुमचा होमवर्क काय आहे तो बघा. रीड द लेसन, नो द ऑक्युपेशन्स. तुमचा फक्त वाचनाचा होमवर्क आहे की नो द ऑक्युपेशन हा धडा तुम्हाला, हा लेसन तुम्हाला मोठ्याने वाचायचा आहे. समजलं तुम्हाला. बघा, आज आपण इंग्लिशच्या टेक्स्टबुकमधला नो द ऑक्युपेशन्स हा लेसन शिकलेलो आहोत. क्लासवर्कमध्ये तुम्हाला यातले न्यू वर्ड्स लिहून घ्यायचे आहेत, आणि होमवर्क म्हणजे हा धडा तुम्हाला मोठ्याने वाचायचा आहे. मग करणार ना अभ्यास लवकर. शाबास.